प्रतिष्ठान वसार यांच्यामध्ये मांगरूळ संघाने प्रथम फलंदाजी करताना 37 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि तेच आव्हान वसार संघाने 10 चेंडूमध्ये विजय झालेले आहेत. जगदीश दुधकर यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. आव्हान असलेल्या 37 धावांचं आव्हान त्याच्यामध्ये 38 धावा वैयक्तिक स्वतःने कुठून काढल्या आणि एक धाव त्याचा जोडीदार भोलानाथ यांनी काढली. अशा प्रकारे पहिला सामना झालेला आहे आणि त्याच पद्धतीने दुसरा सामना सुरुवात होत आहे. वसार डीएसके प्रथम फलंदाजी करतोय. फलंदाजीसाठी आलेले फलंदाज संजय म्हात्रे आणि सुजित म्हात्रे डीएसके वसार या संघातनं सलामीसाठी आलेले आहेत. शिटी वाजता का थोडी. गोलंदाजीसाठी आदर्श खरड या संघातनं आलेले आहेत सनीदास. गजानन भाग्यवंत यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांनी खुर्चीवर बसायचंय. संजय म्हात्रे फलंदाजीसाठी आहेत स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला आहेत सुजित म्हात्रे. दोघं बंधुराज. बऱ्याच वर्षापासून कालावधीतनं त्यांनी डीएसके संघ उभारलेला आहे. पहिला ते रेग्युलर मध्ये सुद्धा त्यांचा डीएसके संघ होता. त्याच्यानंतर सुजित गेम स्टार्ट होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पहिला चेंडू संजय म्हात्रे स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकला आहेत ते सुजित म्हात्रे आणि गोलंदाजीसाठी आहेत ते सनी माळी. 4 षटकांचा सामना. पॉवर प्लेचा पहिला षटक. पहिलाच चेंडू टाकण्यासाठी सज्ज सनी माली. गेम ऑन. आणि फाईन लेगच्या दिशेने टलवलेला चेंडू सीमेकडे जातोय परंतु आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू सरळ सीमा पार चौकारानं खातं उघडतंय संजय म्हात्रे. आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू थांबत नाहीये. बॅट कट आहे की काय पंच. बॅट कट इशारा देत जा. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर 4 धावा. सनी माली यांचा चेंडू खेळण्यासाठी संजय पुढचा ओरपी चेंडू त्याला यॉर्कर बनवला आणि निर्धाव चेंडू सरळ जातोय संदीप म्हात्रे यांच्या यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू पुन्हा डाव्या यष्टीवर टाकलेला चेंडू पंचांकडे पायचीची अपील करतात परंतु पंचांनी ती फेटाळलेली आहे आणि एक धाव मिळते. एक धावेने संघाची धाव संख्या होते बिनबाद 5. सनी माली हो आडवा मारण्याच्या प्रयत्नात पंचांकडे अपील करतात परंतु पंचांनी अपील फेटाळलेली आहे. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत. सर्कलचं पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात पंच आमच्याकडे वळतात आणि थोडंसं वॉर्म अप करतात आणि वाईट चेंडूची सांगता होते. धाव संख्या होती ती 6. पुन्हा आडवा मारण्याच्या प्रयत्नात डॉट चेंडू जातोय. सनी माली यांची चांगली गोलंदाजी आतापर्यंत. आडव्या पट्ट्यानेच मारतायत फलंदाज आणि जोरात हिट केलेला चेंडू झेल होण्याची शक्यता बालूमाले आणि झेल सोडलेले आहे आणि एकच धाव. हातामध्ये सोप्पा झेल होता परंतु पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 7. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित.
गोलंदाजीसाठी आलेले आहेत महेंद्र. पॉवर प्ले संपलेला आहे. पहिल्याच्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 7 बिनबाद 7. आज बघतो आपण मांगरुल या ठिकाणी बघत होतो की पिंटू पाटील याच्याकडे सारखा चेंडू जात होता आणि सारखं मिसफील्ड होत होतं, पण आज त्याच्याकडे एकही चेंडू आलेला नाहीये. त्याच्या जागेवर बालूमालीकडे चेंडू जातोय. बघूया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत पिंटू, परंतु त्या दिवशी त्यांच्याकडनं थोडीशी मिस्टेक होत होती. विखुरलेलं क्षेत्ररक्षण. रमाकांत म्हात्रे यांचं आगमन झालेले खरड संघाचे ते पाटील ते आलेले आहेत. ते गोलंदाज आहेत खरड संघाचे. उशीर झाला त्यांना येता येता आणि त्यांच्या जागेवर सबस्टिट्यूट असलेले दिनेशजी यांना बाहेर पाठवण्यात आलेले. महेंद्र टलवलेला चेंडू आहे. फायनलचे ते क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावासाठी धावतायत, परंतु एकच धावावर समाधान मानतायत. आतापर्यंत मोठे पटक्यांपासून वंचित ठेवलेले आहे DSK वसार या संघाला. सुजित यांनी एक धाव काढलेली आहे संघासाठी. आता स्ट्राईकवर आहेत ते संजय. शॉर्ट पिच चेंडू, हवेत चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक आवाकाच्या बाहेर. 1 बाउन्स सीमा पार. चेंडू फरार. 4 धावा. चार धावेने धावसंख्या झालेली ती. धावसंख्या झालेली 12. चौकाराने धावसंख्या 12. पुढचा चेंडू महेंद्र यांचा. संजय पुन्हा टोलवलेला चेंडू ऑफच्या दिशेने. तिथे आहेत सोमनाथ म्हात्रे. एकच धाव क्षेत्ररक्षक हातामध्ये. धावसंख्या झालेली आहे 13. संत गतीने धावा हळूहळू पुढे वाढतायत. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा पॉइंटच्या दिशेने टलवलेले चेंडू आहे. हारेस भाग्यवंत धावतात. एक धाव पूर्ण होते, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार. 4 धावा. उत्कृष्ट फलंदाजी सुजित यांची. डीजे चेंडू पुन्हा कटवण्याच्या प्रयत्नात होते सुजित आहे. निर्धाव चेंडू जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. पुन्हा लेग साइडला मारलेले चेंडू. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. चेंडू थांबणार नाही. चेंडू फरार होईल आणि 4 धावा मिळतील. या 4 धावेने धावसंख्या होती ती 21. दुसरं षटक मार्ग असतं. महागडं षटक थोडस. 2 षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झालेली 21. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 8 धावा आणि ह्या षटकामध्ये आलेल्या आहेत 13 धावा. 2 षटकांच्या अखेर धावसंख्या झालेली आहे ती 21. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला हा चालेल. चल गोलंदाज माणिक. ओ हलक्या हाताने लेग स्पिन टाकतायत माणिक. चांगली गोलंदाजी मानावी लागेल आणि हलकासा आतमध्ये टर्न होतोय. काय पाहिजे पंच? माणिक यांच्या षटकातला पुढचा चेंडू. ओ पायावर टाकलेला चेंडू आहे. पुन्हा फाईन लेगच्या दिशेने टळलेला चेंडू आणि चेंडू सीमा पार. चांगली फलंदाजी संजय यांची आणि ह्या 4 धावेने धावसंख्या होती ती 25.
आता उर्वरित 10 चेंडूंचा शिल्लक आहे खेळ आणि 10 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील डीएसके वसार संघाला, कारण खरड संघाची सुद्धा खोलवर फलंदाजी आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही साबूत. ओ हलका टाकलेला चेंडू, आउट कटर चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातो. निर्धाव चेंडूची सांगता आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त त्यांनी 4 धावा दिलेले आहेत. पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात आणि फलंदाज बाद, त्रिफला चित. पहिला गडी बाद होतो डीएसके वसार संघाचा. संजय यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले पद्माकर धुतकर, खूप जुने अनुभवी खेळाडू, सिक्सर किंग असं त्याने नावारूपाला आलेले पद्माकरजी धुतकर. ऑलराऊंडर आहेत ते डीएसके संघाचे. 1 डाऊन साठी आलेले आहेत फलंदाजीला. अरे चांगला चेंडू होता. सरळ पंच एसटी रक्षक सुद्धा बीट होत आहेत आणि पंचांचा इशारा येतोय. का बॅटकट आहे का? यस बॅटकट आहे. 4 धावा. धावसंख्या झालेली 29. पद्माकर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार मारल्यास विश्वासजी वायले उर्फ बादशाह, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सचिव, यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी पद्माकरजी दुधकर यांच्यावर. 3 षटकारांसाठी, 3 चौकारांसाठी 500. निर्धाव चेंडू आणि 3 षटक संपलेले. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली ती 29. चला गोलंदाज फटाफट्या वालूमाली कोण येतोय? धावसंख्या झालेली 3 षटकाच्या अखेरीस 29. सोमनाथ ओ हलक्या हाताने लेग स्पिन टाका. डावखऱ्या गोलंदाज आहेत ते. माजी खेळाडू शरदजी भाग्यवंत यांनी व्यासपीठावर यायचंय. सोमनाथ पुन्हा निर्धाव चेंडू. सोमनाथ यांच्या षटकातला पुढचा चेंडू खेळण्यासाठी सुजित सज्ज. सलामीला आलेले आहेत सुजित. आणि पुन्हा निर्धाव चेंडू. 3 चेंडू डॉट. शेवटचं हाणामारीचं षटक. हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायला पाहिजेत, परंतु तसं काय होत नाहीये. 3 चेंडू निर्धाव गेलेत आतापर्यंत. आणि आता मला वाटतं चेंडू जाईल सीमा पार. काय पंच? चौकार. 1 बाउंस, सीमा पार, चौकार. आणि 4 धावेने धावसंख्या झाली ती 33. 2 चेंडूंचा शिल्लक आहे खेळ. जय कालेश्वर आंबे या संघाच्या खेळाडूंना एक विनंती आहे की व्हॉलेंटियर्स ठेवा आपले, कारण चेंडू दूर जातोय, वेल त्याच्यात निघून जातो. आणि पुढील समालोचनासाठी मी सायबू भंडारी यांना विनंती करतो, त्यांनी यायचंय व्यासपीठावर. सोमनाथ यांच्या षटकातला पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज सुजित. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा हवेत मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावसाठी धावतायत का बघायचंय, परंतु तसं काही घडत नाही.
आणि थांबलेले आहेत फलंदाज. 34 धावसंख्या झाली आहे. ह्या चेंडूवर मोठा फटका येण्याची गरज आहे. पद्माकर दुधकर यांनी जर षटकार मारला या चेंडूवर तर माझ्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि चेंडू एकच धावेसाठी जळलेला आहे. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 35. जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता 9च्या सरासरीने खरड संघाला. DSK वसार संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि खरड संघाने आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. तसेच माझे सह कॉमेंटेटर समालोचक उत्कृष्ट असे समालोचक ब्राह्मण करवल्याचे साहेबूजी भंडारी यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. साहेबू भंडारी. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. जय कालेश्वर क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा जय कालेश्वर चषक. पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला DSK वसार त्यांच्या विरोधात खरड 40+ आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती. P1चं पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज आहे सुजित आणि संदीप माळी आणि त्याच्यासोबत संदीप म्हात्रे आणि बाळू माली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सुजित. पहिला चेंडू गेम ऑन. पहिला चेंडू मात्र जोरदार प्रहार करायचा होता. मिस टायमिंग होतीये. आउटफील्ड मात्र फास्ट आहे आणि पंच आम्हाला इशारा करतायत फलंदाज बाद आहेत. संदीप मालीच्या पारीचा अंत होत आहे. संदीप माली बॅक टू पवेलियन. बालू माली बॅक टू पवेलियन.
नट नंबर 2 वरती शनी मालीला पाहू शकतो आपण. शनी मालीकडे क्षमता आहे मोठ्या फटक्यांची, जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. चांगले टार्गेट सेट केले, तब्बल धावा कुठल्या आहेत. दुसरा बॉल सुजितचा, शनी माली स्ट्राईकला. यावेळेस मात्र मोठा फटका खेळताय, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय शनीच्या बॅट मधनं पहिला षटकार. हॅलो हॅलो. पुढचा बॉल शनीचा, मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने परत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय शनीच्या बॅट मधनं चौकार. वरती आता मात्र आक्रमण चढवलं जातंय शनीच्या माध्यमातून. पुढचा बॉल फेकण्याची सर्व्हिस होते. यावेळेस मध्ये फुलटॉस चेंडू होता पण मिस फील्ड होते. चेंडू चाललाय कार्पेट ड्राईव्ह चाललाय, चेंडू क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचतील व क्षेत्राच्या अवकाशच्या बाहेर चौकार. पहिली चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली आपल्या शनीच्या बॅट मधनं. आजच्या दिवसामध्ये अनेक सारे रेकॉर्ड्स पाहायला मिळतील. MTC लाईव्ह क्लॅरिटी प्लस क्वालिटी प्लस क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. 20 धावा 20. अजूनही 16 धावेची गरज आहे खरड टीमला. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज शनी माली संदीप म्हात्रेला पाहू शकतो आपण, सलामीचा फलंदाज. दुसरे षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 20 धावा. सर्कल पॉवर प्लेचं षटक P1 चं षटक आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. संजय येत आहेत. यावेळेस मात्र संदीप म्हात्रेने उंचावरून उडवले चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील आणि मात्र मिसफील्ड होतीये. आणि माननीय रतन विष्णू गायकर यांचं शुभागमन झाले या मंचावरती. तुमच्या माहितीसाठी चालू असलेला सामना खेळपट्टीवरती खरट 40+ विपक्ष DSK वसार. मात्र जेल सुटली आता संदीप म्हात्रेची. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळताय, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय शनीच्या बॅट मधनं बिग षटकार.
स्पॉट वरती चेंडू पडण्याचा सरळ इष्टरेषेच्या हातामध्ये आणि डॉट बॉल. पुढचा बॉल शनीचा खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. सरळ काउंटर खेळले आहेत. चेतक चेंडूवरती येत आहेत. गुड फिल्डिंग होते मात्र तिथे एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. संदीप म्हात्रे मात्र झेल सुटलाय. ह्या वेळेस संदीपच्या बॅट मधनं येत आहे हा षटकार मात्र आणि 6 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या. आणि करड संघ मात्र सामना जिंकलाय. या षटकाराने विनिंग शॉट संदीप म्हात्रेच्या बॅट मधनं पाहायला मिळाला आपल्याला. छत्तीस धावा मात्र 35 धावांचं टार्गेट आणि त्याच्यानंतर 36 धावाचं लक्ष मात्र DSK वसारने खरड संघासमोर ठेवलं होतं. आणि चला खरड संघाचे कॅप्टन या नाणेफेकीसाठी वसार टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. आणि या मॅचचा हिरो राहिलाय तो शनिमाली मॅन ऑफ द मॅच. त्याच्या बॅट मध्ये तब्बल धावा आल्या. 8 चेंडू मध्ये तब्बल 27 धावांची नॉट आउट पारी केली आहे. आणि या मॅचचा मात्र मॅन ऑफ द मॅच शनिमाली.